लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर शहरात माजी नगरसेवक कालकथित हनुमंत जागते यांना भावपूर्ण श्रद्धांजली। भावपूर्ण वातावरणात कालकथित हनुमंत जागते यांना देण्यात आला निरोप। लातूर शहरातील अत्यंत गरीब बिकट परिस्थितीत जन्म घेतलेले हनुमंत जागते वयाच्या 16व्या वर्षापासून आपल्या परिवाराचं व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुखदुःखात सहभाग नोंदवून त्यांनी कार्यकर्ता, पदाधिकारी व नगरसेवक असा त्यांचा प्रवास। त्यांच्या या प्रवासामध्ये सामाजिक, राजकीय व धार्मिक व लग्न सोहळा अशा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पत्रिका आली की आवर्जून उपस्थित राहायचे। ज्या गोरगरिबांच्या घरात काही घटना घडली, अपघात झाला किंवा मयत झालं किंवा कॅन्सरचा पेशंट, डिलिव्हरीचा पेशंट अशा समाजातील सर्व जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लोकात घटना, समस्या आल्याबरोबर धावून जाणारा हा व्यक्तिमत्व म्हणजे अंकल हनुमंत जागते। त्यांच्या या समाजकार्याची भान ठेवून अनेक आमदारांनी त्यांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला व पहिल्या वेळेस पत्नी करुणा हनुमंत जागते या निवडून आल्या। त्यांच्यानंतर हनुमंत जागते दुसऱ्यांदा निवडून आले। ज्या प्रभागांमध्ये ते राहतात तो स्लम एरिया झोपडपट्टीचा प्रभागातून त्या प्रभागांमध्ये अनेक वर्षांनी पत्र्याच्या घरामध्ये राहणारा सर्वसाधारण व्यक्तिमत्व, गोरगरिबांच्या कामात धावून जाणारा असे हनुमंत जागते यांचं दीर्घ आजाराने निधन झालं। या निधनाची वार्ता लातूर शहरात माहिती झाल्याबरोबर लातूर शहरातील सर्व पॅन्थर नेते, राजकीय नेते, मित्र परिवार या सर्वांनी एकत्र येऊन हनुमान जागते यांच्या घरापासून ते मारवाडी स्मशानभूमीपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। अंतिम विधीसाठी आलेले लातूर शहरातील सर्व नागरिक हनुमंत जागते यांच्या दुःखात सहभागी होते। अंत्यविधीची पूज्य तयानंद महाथेरो यांनी अंतिम विधी सुरुवात केली व हनुमंत जागते यांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली व शोक सभेमध्ये बोलत असताना हनुमंत जागते यांनी आपल्या जीवनामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये साथ दिल्यामुळे हे सर्व लातूर शहरातील सर्व प्रभागातील नागरिक, तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ या सर्वांनी भावनिक क्षण शोकाकुल होऊन आज अंकल हनुमंत जागते यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली। निलंग्याचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही शोक संदेश पत्र पाठवला। त्यात त्यांनी माहिती दिली, स्लम एरिया मधून हनुमंत जागते निवडून येऊन त्या प्रभागातील नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला। असा पदाधिकारी, माजी नगरसेवक अनेक लोकांची कामे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। आज ते आमच्यातून निघून गेल्यामुळे आज आम्हाला त्यांची कमतरता वाटते। ईश्वर जागते परिवाराला संयम, शांतता, धीर देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शोकमत व्यक्त केलं। भारतीय जनता पार्टीचे नेते शैलेशजी लाहोटी, चंद्रकांत चिकटे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणजी कांबळे, मोहन माने, पंकज काटे, उबाळे सर व सर्व पॅन्थर नेते या अंतिम विधी उपस्थित होते। त्यानंतर लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातिम शेख यांनी पण अंकल हनुमंत जागते यांच्या कार्याचा उल्लेख करून शोक मनोगत व्यक्त केलं। त्यांनी सांगितलं, लातूर शहरामध्ये कुठेही घटना घडली, कोणत्याही गोरगरिबाला अडचण आली तर मी आहे ना अंकल अशी हाक मारून जागते उपस्थित राहा। ज्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याची ओळख, संबंध महाराष्ट्रापर्यंत पोहोचली। त्यांनी नगरसेवक असताना मनपा काउन्सिलमध्ये अनेक प्रश्न ठासून बोलले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुशोभीकरण कधी होणार याबाबत काउन्सिलमध्ये वारंवार हा विषय ते आयुक्तांसमोर, महापौर समोर ठेवत होते। लातूर शहरातील ज्वलंत प्रश्नावरही काउन्सिलमध्ये ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भूमिका पूर्ण करत होते। आज असे हनुमंत जागते काळाच्या पडद्यामागे गेल्यामुळे लातूर शहरातील कोईल नगर, मोरे नगर, गांधीनगर, सरकारी दवाखाना, मोतीनगर, पटेल नगर, माताजी नगर अशा सर्व नगरातील एक आपुलकीचा व्यक्तिमत्व निघून गेल्यामुळे आज आम्ही खूपच जुन्या आठवणींना उजाळा देत देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे। साधुभाऊ गायकवाड यांनीही शोक मनोगत व्यक्त केलं। भामडासिंग, जुनी मोहन माने, माजी नगरसेवक अशा सर्व नागरिकांनी 2 मिनिटाचे शोक मौन सभा शांत होऊन सर्वांनी परत एक वेळेस साधू 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 म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली।
पर्व हरवला आता जागते पर्व लेके अंकल मग मी मागाशी तिकडे त्यासाठी वाट